नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आज परत आपल्याशी एका टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे रेरा. व्हॉट इज रेरा? रेरा म्हणजे काय? रेराचा आपण लॉंग फॉर्म समजून घेऊया मित्रांनो. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016. आपल्या येथील जे काही रिअल इस्टेटमध्ये काम करणारे उद्योजक आहेत, रिअल इस्टेटच्या सेक्टरला रेग्युलेट करण्यासाठी आणि त्यामध्ये काही डेव्हलपमेंट करण्यासाठी हा कायदा गव्हर्नमेंटने काढला. आणि दुसरा पर्पज या कायद्याचा काय होता मित्रांनो, की टू प्रोटेक्ट दी राईट्स ऑफ दी होम बायर्स. जे कोणी फ्लॅट धारक आहेत त्यांचे जे अधिकार आहेत ते प्रोटेक्ट व्हावे याकरता या कायद्याची स्थापना झाली. आता नेमकं हा कायदा का आणावा लागला गव्हर्नमेंटला याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. नेमकं याआधी हा कायदा येण्याच्या आधी बिल्डर्स काय करायचे की टाईमली प्रोजेक्ट डिले व्हायचा, प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट व्हायचा नाही आणि त्यामुळे होम बायर्सला त्यांचे फ्लॅट हे वेळेवर टाईमली मॅनरमध्ये मिळत नव्हते. दुसरी बाब अशी होती की ब्राउचर्समध्ये बऱ्याच वेळेला स्विमिंग पूल इकडे आहे, ॲम्युनिटी स्पेस तिकडे आहे असं लिहायचे आणि नंतर ते बिल्डर वैयक्तिकरित्या बदलून टाकायचे. आता असं करता येणार नाही त्यांना, कारण आता प्रत्येक प्रोजेक्ट हा रेरा रजिस्टर्ड असतो आणि रेरा नंबर मिळाल्याशिवाय त्यांना त्या प्रोजेक्टवर काम करता येत नाही. त्यामुळे रेराचं फार महत्त्व आहे आजच्या ह्याच्यामध्ये. आपण प्रॉपर्टी घेत असताना निश्चित आपण बघायला पाहिजे की हा जो प्रोजेक्ट आहे जिथे आपण फ्लॅट किंवा घर घेणार आहोत तर तो रेरा रजिस्टर्ड आहे का नाही हे आपण पाहिल्याशिवाय आपण तिकडे घर खरेदी करण्यासाठी जाऊ नये. दुसरं, ह्या सगळ्या कारणामुळे आपल्याला रेरा हा कायदा आणावा लागला. आता रेरा कायद्याअंतर्गत असं आपल्याला म्हणता येईल की जर का समजा बिल्डर आणि होम बायर्स यांनी जर का एक व्यवहार केला फ्लॅट घेण्यासाठी आणि जर का बिल्डर वेळेवर त्यांना फ्लॅटचं पोझिशन देऊ शकला नाही तर त्या केसमध्ये होम बायर्स यांना त्यांच्याकडून कंपन्सेशन मागण्याचा, रेंटल पैसे मागण्याचा अधिकार आहे. कारण रेराने डायरेक्टली डिफाईन केलेलं आहे की जर तुम्ही प्रोजेक्टची मुदत 3 वर्ष दिलेली आहे तर 3 वर्षामध्ये तुम्हाला ते प्रोजेक्ट किंवा ते फ्लॅट धारकांना त्यांचे फ्लॅट देणं बंधनकारक आहे. जर तुम्ही देऊ शकला नाहीत तर तितक्या दिवसाचं भाडं म्हणा, तितक्या दिवसाचं होम लोनचा इंटरेस्ट म्हणा किंवा होम लोनचा हप्ता म्हणा तुम्हाला तो बिल्डरला द्यावा लागेल, बिल्डरला तो बेअर करावा लागेल. सेम टर्म्समध्ये जर का ॲग्रीमेंट झालेला आहे आणि जर पार्ट पेमेंट केलेलं असेल आणि पूर्ण पेमेंट रजिस्ट्रेशनच्या वेळेस करायचं असेल आणि त्या केसमध्ये जर होम बायर्स इनकॅपेबल ठरला असेल पैसे देण्यासाठी तर सेम केस इकडे अप्लाय होती, तो व्यवहार कॅन्सल होऊन जाईल. तर अशा पद्धतीने जे काही पहिले गोष्टीचे डिले व्हायचे किंवा प्रोजेक्ट चालू केला आणि मध्यंतरीच बिल्डर पळून गेला, अशा ज्या गोष्टी घडायच्या त्या आता रेरा रजिस्ट्रेशनमुळे घडत नाही. आणि दुसरी गोष्ट, रेरा ही एक अथॉरिटी आहे, त्यामुळे ह्यांच्याकडे आलेल्या कंप्लेंट्सचं ते लवकर फास्ट रिड्रेसल करतात. की समजा एखाद्या होम बायर्सनं एखादी कंप्लेंट टाकली तर त्याला विदिन 6 महिने 3 महिन्यामध्ये त्यावर काहीतरी लवकर निर्णय मिळून जातो. म्हणजे दुसऱ्या कोर्टाप्रमाणे त्यांना फार वेळ लागत नाही. त्यामुळे हा पण एक चांगला महत्त्वाचा पॉईंट आहे रेरा ह्याचा. दुसरी गोष्ट, रेरामध्ये एखाद्या बिल्डरनं जर समजा रेरा रजिस्ट्रेशन घेतलं असेल त्याच्या प्रोजेक्टसाठी तर त्यामध्ये त्याला एस्क्रो अकाउंट काढावं लागतं. एस्क्रो अकाउंटचा पर्पज काय मित्रांनो, की तिकडे ह्या प्रोजेक्टसाठी जेवढ्या होम बायर्सने बुकिंग केलेलं असेल ते सगळी अमाऊंट त्या एस्क्रो अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाते आणि त्या एस्क्रो अकाउंटची 70%च अमाऊंट तो ह्या प्रोजेक्टसाठी वापरू शकतो. 30% त्या अकाउंटवर रिझर्व्ह ठेवावा लागेल. आणि त्यामुळे बिल्डरला जर दुसराही प्रोजेक्ट जर चालू असेल त्याचा कुठला तर हे पैसे, ह्या प्रोजेक्टचे पैसे त्या प्रोजेक्टवर तो वापरू शकत नाही. ह्यामुळे होम बायर्सचा जो काही पैसा आहे तो सेफ राहतो. आता रेरा रजिस्ट्रेशन कोणाला कंपल्सरी हे आपण समजून घेऊया. ज्या ठिकाणी प्रोजेक्ट जो आहे बिल्डरचा तो 500 स्क्वेअर मीटरच्या वर आहे किंवा ज्या ठिकाणी फ्लॅटची संख्या ही 8च्या वर आहे, या प्रत्येक प्रोजेक्टसाठी प्रत्येक बिल्डरला रेराचं रजिस्ट्रेशन करून घेणं कंपल्सरी मित्रांनो. पण आपल्या फ्लॅटची जर का संख्या 8पेक्षा कमी आहे आणि आपला एरिया जर का 5000 स्क्वेअर फीटच्या आत आहे किंवा 500 स्क्वेअर मीटरच्या कमी आहे तर आपल्याला रेरा रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही. तर हे सगळं रेराबद्दल माहिती झाली. आपल्याला जर का या व्यतिरिक्त अजून कुठल्याही विषयावर या रेराच्या कुठल्याही भागावर जर का व्हिडिओ हवा असेल तर आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये DM करावं. त्या पद्धतीने आपण एक व्हिडिओ, त्याला सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर बनवू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.